मुलांनो, आज आपण पाहणार आहोत आजीचा जादुई मोबाईल, एका छोट्या मुलाची सुंदर आणि शिकवण देणारी गोष्ट. रोहनला मोबाईलचं खूप वेड लागलं होतं. तो दिवसभर फक्त गेम खेळत बसायचा. आई अनेकदा त्याला अभ्यासासाठी बोलवायची, पण रोहन काही ऐकत नव्हता. बाळा, जास्त मोबाईल वापरला तर डोळे आणि मन दोन्ही थकतात. आजी, अजून थोडा वेळ खेळतो, मग मी अभ्यास करेन. त्या रात्री बाहेर जोरात पाऊस पडत होता आणि अचानक लाईट गेली. अंधारात आजीने कपाट उघडलं आणि एक जुना मोबाईल बाहेर काढला. हा साधा मोबाईल नाही रे बाळा, हा जादुई मोबाईल आहे. वा आजी, मला पटकन दाखवा ना, मला जादू बघायची आहे. मोबाईल सुरू होताच निळा प्रकाश पसरला आणि भविष्य दिसू लागलं. रोहनने पाहिलं, मोठा झाल्यावर तो फक्त गेम खेळत बसलेला होता. आजी, हा मीच आहे का? तो इतका दुखी का दिसतोय? नंतर दुसरं भविष्य दिसलं, जिथे रोहन अभ्यास करत होता आणि आनंदी होता. चांगल्या सवयी माणसाचे आयुष्य बदलतात आणि भविष्यही सुंदर बनवतात. आजी, आता मी कमी मोबाईल वापरेन आणि चांगल्या सवयी लावेन. त्या दिवसापासून रोहन अभ्यास करू लागला आणि सगळ्यांना मदतही करू लागला. रोहनला समजलं, चांगल्या सवयीच खरं सुंदर भविष्य घडवतात. मुलांनो, मोबाईल वापरा, पण मर्यादेत, कारण चांगल्या सवयीच सुंदर भविष्य घडवतात.